नमस्कार, मी विकास. आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मराठी मनोरंजन विश्व चॅनलमध्ये. आणि 19 जुलैपासून डंका हरिनामाचा हा चित्रपट आपल्या भेटीला येतो आहे आणि त्यानिमित्ताने किरण आपल्यासोबत आहेत. किरणचं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. काय सांगशील, कशा पद्धतीने हा चित्रपट तुझ्यापर्यंत आला? कशा पद्धतीने आला हा खरंच इंटरेस्टिंग प्रश्न आहे. माझं पुण्यामध्ये शूट चालू होतं चौक सिनेमाचं, आणि आम्ही जनरली असंच टाईमपास म्हणून मीम वगैरे पाठवत असतो. श्रेयस आम्ही एक मित्रपरिवार आहोत, तर एकमेकांना पाठवत असतो. एक दिवशी त्याचा मला मेसेज आला की तू सनी है. म्हणजे तसे असं दरवेळी आधीच्या पिक्चरचं कास्टिंग माझं असं झालं की कुठल्या तरी रँडम स्टोरी त्याने मेसेज केला की तू मकसूद आहे. तर त्या मकसूदचं मकसद काय होतं मला माहिती नव्हतं त्याचं, पण ते त्याने सांगितलं फकाट होतं. तर त्याने सांगितलं तू सनी है. म्हटलं हां, मी सनी नावाचंच प्ले करतो कॅरेक्टर चौकमध्ये. तुला कसं कळलं? नाही तुला मेरे फिल्म सनी आहे. म्हटलं काय आहे. मग सेकंड डे गेलो. वन लाईनर फक्त त्यांनी सांगितलं की अशी एक मूर्ती आहे, ती चोरलं गेलेली आहे आणि आपण ती आणायची, अशी गोष्ट आहे ती. काय वाटतं तुला? मला विचारतोस, मला वाटलं तू सांगितलंस मी आहे पिक्चरमध्ये. मी फक्त एवढंच माझं कास्टिंग झालं याच्यातच. आणि आम्ही एकमेकांना विचारत नाही की काय आहे वगैरे वगैरे. तो फक्त मला सांगतो तू रोहन आहे. हा आत्ता एक त्याने मेसेज करून ठेवलेलं आहे मला की तू रोहन आहे. मला माहिती नाही मी कुठे रोहन वगैरे अजून आहे. कुठेतरी आता नेक्स्ट फिल्म तुझी आता रोहन मी तो रोहन आहे कॅरेक्टर असणार आहे. पण जेव्हा नंतर तू स्टोरी ऐकली, नंतर त्या स्टोरीमधलं काय असं क्लिक झालं की नाही बरोबर त्याने आपल्यापर्यंत ही आलेली फिल्म? नाही, मी खरं सांगू का, एक किस्सा मला श्रेयसनं खूप सांगितलं होता आणि तो मला खूप त्या गोष्ट ऐकल्यानंतर किंवा वाचल्यानंतर तो जाणवला होता की लॉकडाऊन होतं. लॉकडाऊनमध्ये वारी ठप्प झाली होती. म्हणजे वारकरी जाऊच शकले नाहीत देवापर्यंत. इतकी वर्षाची पायपीट करतात, तिथपर्यंत जातात, पायी चालत जातात. ती एक श्रद्धा आहे, एक वेगळी ती एनर्जी आहे. वेगवेगळे मित्र भेटतात. समजा मी पुण्यातून जातो तर मला फलटणचा एक मित्र येऊन भेटत असेल, कोण टेंभुर्णीचाच मित्र येऊन भेटत असेल. ती जी इतक्या वर्षांची मैत्री झालेली आहे ते त्या वारीमध्ये येतात, एकमेकांची दुःख वाटून घेतात. ती पॉझिटिव्ह एनर्जी स्प्रेड होते. म्हणजे ते विठ्ठल 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 म्हणताना जी पॉझिटिव्ह एनर्जी येते, हृदय पंपिंग वगैरे होतं, हे सगळं ते मिस केलं आहे त्या लोकांनी. त्यांना कसं वाटत असेल इतकी वर्ष ती चालत होती, ती केलीच नाहीत ना. बरोबर. तेव्हा जेव्हा ती आपल्या पुण्यातून एक एस टी केली होती, एस टीत पादुका चालल्या होत्या आणि तेव्हा काही माणसांनी असं पहिल्या मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावरून फुलांची पुष्पवृष्टी केली होती. तर ते बघून मला इतका अंगावरती काटा आला होता. आणि जेव्हा श्रेयसने सांगितलं हेच चित्र जसं सांगितलं होतं तेच मलाही आठवलं आणि म्हटलं यार हे खूप जवळचा विषय आणि प्रत्येक वारकऱ्याला भिडेल असा विषय. आता समजा वारकऱ्याला विठ्ठलापर्यंत पोचताच नाही आलं, ही भावना काय आहे. आणि एका गावामध्ये विठ्ठलाची मूर्तीच चोरीला गेली. त्या गावकऱ्यांची काय भावना असेल. त्या गावातलं सगळं रयाज गेलेली आहे, सगळं वैभवच गेलेलं आहे. काही चुकीच्या मार्गाला लागले आहेत, काही वाईट धंदे करत चालले आहेत. आता मी जे सनी नावाचं कॅरेक्टर करतो, मी आणि तर प्रियदर्शन जातो. आम्ही वाया गेलेली मुलं आहोत दोघंही. टपोरी आहोत. प्रत्येक नाक्यावर तुम्हाला अशी मुलं भेटतील, चावडीवर वगैरे वगैरे अशी ती मुलं भेटतील. आणि तू काय वायाच गेलेला आहे, तुझ्याकडनं काही होणारच नाही, अशी काहीतरी ती मुलं आहेत. पण एक पॉईंट असं येतो की बॉबीला त्याचा बाप म्हणतो की तुला सरपंच होण्यासाठी मी एवढा प्रयत्न करतो, तू काहीच होत नाही आहे. दिवसभर उन्हाडक्या करत फिरतात, दारू पिताने पडतात. तसंच माझा एक गर्लफ्रेंड आहे आणि ती मला भांडते की लग्नच करायचं नाही तर तुम्ही कशाला हे करताय वगैरे. आणि तो ट्रिगर पॉईंट म्हणतो आमच्या दोघांनाही की असं काहीतरी करून दाखवूयात आपण गावालाच नाही तर जगाला पण. किंवा तशा ट्रिगर पॉईंटने आम्ही उठतो. आणि मीनवाईल याचं नाव म्हणजे अनिकेत विश्वासराव जे कॅरेक्टर प्ले करतो आहे तो विठ्ठलाची माहिती काढलेली आहे त्याने पूर्ण. बरोबर. आणि त्याचा एक वेगळा प्रवास सुरू आहे. तर आम्ही उगाच एका रात्री म्हणतो आणूयात विठ्ठलाची मूर्ती परत. आणि हे तो ऐकतो आणि त्याला वाटतं चला आपण आपल्याबरोबर कोणीतरी आहे. आणि खरं तर त्यांनी ऑलरेडी मार्ग सेट केलेला आहे. आम्ही फक्त त्याला हां ठीक आहे म्हणायला आहोत त्या पाठीमागे. या कॅरेक्टरची खरंच गंमत आहे ह्या तिन्ही कॅरेक्टरची. जना तसा साधा भोळा आहे, फार छक्के पंजे माहिती नसलेला आहे. त्याला सगळं काही मिळवायचं, ते सत्य भावनेने मिळवायचं आहे, सत्याच्या मार्गाने मिळवायचं आहे. आणि आम्ही असे आहोत की भाई सीधी उंगली से घी ना निकले तो उंगली टेढ़ी करनी पडती, असंही आहे आमचं. जना बॉबीचं पैसा पॉवर एक्झॅक्टली राजकीय रक्त असल्यामुळे ते भावना व्यक्त होण्याचं कारण किंवा काम समोरच्याकडून कसं काढून घ्यायचं असं त्याचं आहे. सनी टेक्निकल सगळा आहे, तो हॅकर आहे, टेक्निकल सगळं ज्ञान आहे. आणि मग हा तिघांचा संगम एकत्र होऊन जे काही धमाल उडते ते तुम्हाला डंकामध्ये बघायला मिळेल, जो 19 तारखेला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये येतं आहे. बरोबर. आणि आपण पाहतो की जेव्हा तू पण ते म्हटलं की जेव्हा फुलं लोक टाकत होते कोरोनानंतर जी गाडी गेली त्यावेळेस, तेव्हा एक फुलाची भावना पूर्ण भरून आली आहे. तर तुला ही जी एनर्जी आहे, तुला कधी एनर्जी जाणवली काही ती कोणत्याही रूपात असेल, ती असं नाही की देवाच्याच रूपात पाहिजे, ती आपल्याला देव कोणत्याही रूपात कधी येऊ शकतो. तुला कधी एनर्जी जाणवली? ही एनर्जी आता मला तुमच्याशी बोलताना पण जाणवते की ही एनर्जीच आहे. म्हणजे हे तुम्ही पास ऑन करताय मला. आपण बोलतो आहे एका खूप पवित्र मुद्द्यावर बोलतो आहे, खूप चांगल्या मुद्द्यावर बोलतो. तर ही एनर्जीच आहे, ही पॉझिटिव्ह वाईब्सच आहेत जे तुम्ही माझ्यापर्यंत स्प्रेड करताय.
जसं की बघा ना, आपण टाळ्या वाजवतो मंदिरात जाऊन वगैरे वगैरे, हे रक्तभिसरण होत असतं, याच्यामध्ये हे पॉझिटिव्ह एनर्जीच क्रिएट करत असतं ना सगळी. तर पॉझिटिव्ह एनर्जी सगळीकडे आहे, तुम्ही बघता कसं त्याच्याकडे त्यावर आहे. बरोबर. आणि आपण पाहतो की ज्या पद्धती आता समजा असं कधी झालं आहे की असं आहे समजा की तुला विठुरायाच्या चरणी तू आहे आणि विठुरायाच्या समोर उभा आहे आणि तुला ही आत्ताची सगळी परिस्थिती, राजकीय असन, सामाजिक असन, सगळी परिस्थिती पाहून विठुराया काही मागणं मागायचं ठरलं तर काय मागणं मागशील? मी विठुरायाला एवढंच म्हणेन, विठुराया तुला सगळं माहिती आहे, तू उघड्या डोळ्याने सगळं जग बघतो, तुला चांगलं वाईट हे सगळं कळतं, तुला जे जे वाईट वाटतं आहे ते संपुष्टात तूच आण, जे वाईट वाटतं आहे त्याच्यावरती तूच मात कर, जे चांगलं वाटतं आहे ते अजून कसं चांगलं होईल यासाठी तूच सगळ्यांना मार्ग दाखव आणि तुझ्या मार्गाने सगळेजण चालायला तयार आहेत. हो, नक्कीच नक्कीच. आता चित्रपट पाहण्याच्या आधी काय आव्हान करशील? 19 तारखेला तुमच्या जवळच्या आणि लांबच्या चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट येतो आहे. UA सर्टिफिकेट मिळालेलं आहे याचा. तुम्ही पूर्ण फॅमिलीबरोबर जाऊन बघू शकता. कॉलेज नुकतेच चालू झालेले आहेत, मित्रांबरोबर जाऊ शकता, मैत्रिणीबरोबरही जाऊ शकता. कमाल सिनेमा, ॲक्शन आहे, पूर्ण सिनेमामध्ये ॲक्शन आहे, धमाल आहे, रोमॅन्स आहे, परिपूर्ण असा एक मासी सिनेमा आहे. बाकी काही 3 गाणी आऊट झालेली आहेत, 101 गाणी आहेत आणि आता तुम्ही जाऊन ठरवा कसं वाटतं आणि अभिप्राय नक्कीच आम्हाला द्या. थँक्यू सो मच. आणि जाता जाता या मराठी मनोरंजन विश्व चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.